मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसीच्या जी आर विरोधात ओबीसी नेत्यांची खरं तर आज बैठक बोलावली होती। बबनराव तायवाडे सर यांना सुद्धा यामध्ये निवेदन जे आहे निमंत्रण देण्यात आलं होतं। मात्र ज्या पद्धतीनं सकल ओबीसी समाजाच्या वतीने त्यांचा विरोध करण्यात आला, त्यांना बैठकीला बोलावणे अशी भूमिका घेतली। त्यानंतर बबनराव तायवाडे सर यांनी स्वतः या बैठकीत न जाण्याचा निर्णय घेतला। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत तायवाडे सर आहे। सर, तुम्हाला ती भूमिका घ्यावी लागली, श्रेयवाद कुठेतरी पाहायला मिळतो, ओबीसी नेत्यांमध्ये फूट पाहायला मिळते। नाही, हे बघा की ज्या वेळेस समाजाच्या हिताचं, संविधानिक हिताचं रक्षण करण्याची वेळ येते तेव्हा फक्त राष्ट्रीय ओबीसी महासंघ पुढे राहते आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाची आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। त्या अथक परिश्रमानंतर सरकार जेव्हा आमच्या मागण्या मान्य करते आणि शासन निर्णय काढते तेव्हा त्या शासन निर्णयामुळे समाजाचं नुकसान झालं ही जी भूमिका घेतली जाते तेव्हा समाजामध्ये कुठेतरी भीती आणि दहशतीचं वातावरण निर्माण करण्याचं काम या व्यक्तीच्या माध्यमातून अशा प्रकारचं होत असते। परंतु मागच्या वेळेससुद्धा आम्ही 30 दिवस संघर्ष केला। यावेळेससुद्धा जेव्हा त्यांनी मुंबईकडे कूच केली, आम्ही स्वतः साखळी उपोषणाला सुरुवात केली, महाराष्ट्राला जागृत केलं आणि सरकारला आव्हान केलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र देता कामा नये आणि बाकीच्या आमच्या 14 मागण्या पूर्ण कराव्या। दिवसभर बैठका झाल्या, त्याला विरोध तुमच्या नावाचा झाला, खरं तर विजय वडेट्टीवार यांच्या घरीच ही बैठक पार पडली आणि विरोध झाला। नाही, आता हे बघा, ज्यांना वाटतं किंवा संघटनेचं नाव मोठं होत आहे, बबन तायवाडेचं नाव मोठं होत आहे काय, आणि हे ज्यांना योग समाजाचं हित कोणाचं हे नाही हो, ते त्यांचं ध्येय नाही, उद्दिष्ट नाही आहे। आम्ही फक्त समाजाचं ध्येय लक्षात घेऊन समाजाला या देशाच्या संविधानानुसार ज्या सोयी आणि सवलती केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने द्यायला पाहिजे त्या मिळवून देण्याकरता सातत्याने संघर्ष करतो आणि त्याच्यामध्ये आम्हाला सातत्याने यश मिळत असते। म्हणून आम्ही 58 शासन निर्णय काढू शकलो आणि आज समाज त्याचा फायदा घेतो आहे। हेच यश कदाचित या नेत्यांना पचत नाही, मी पचत नाही हा शब्द म्हणेल, आणि त्याच्यामुळे तो विरोध आहे। फक्त एक मागणी जी आहे, बाकीचं काय आहे, समाजाला समजावून सांगा, समाजाला आरक्षण संपलं ही जी भूमिका आहे ही समाजाच्या हिताची नाही ना। समाजाच्या हिताचं रक्षण करणं तुमचं कर्तव्य आहे। समाजामध्ये भीती आणि दहशत निर्माण करण्याचं काम होता कामा नये आणि अशा प्रकारची ही भीती आणि दहशत निर्माण झाल्यामुळे त्या 7-8 लोकांना आत्महत्या कराव्या लागलेल्या। अरे, समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, समाजाला सांगा की कुठल्याही परिस्थितीत आम्ही तुमच्या संविधानिक अधिकारावर गदा येऊ देणार नाही, पहिले आमच्यावरती आत येईल मग तुमच्यावरती येईल। तर समाजा पाठीशी उभं राहायला पाहिजे। समाजाच्या मनामध्ये भीती निर्माण करून समाज एकवटून मग आम्ही तुमचे एकटे तुमचे रखवाले आहोत ही भूमिका वटवण्याचा कधी प्रयत्न केला नाही। रखवाले असं सांगून कुठेतरी श्रेय घेण्याचा प्रयत्न आहे का आम्ही ओबीसीसाठी काम करतो हे सांगण्याचा प्रयत्न? ही श्रेयाचीच लढाई आहे, दुसरं काही नाही आहे। श्रेयाचीच लढाई आहे ना। काय आम्ही कधी आमच्यावर श्रेय मागितलं नाही आणि कुणाकडे गेलो नाही काय, आम्ही आमचं काम करत असतो। ज्यांना योग्य वाटते ते आमच्या आंदोलनामध्ये सहभागी होतात, ज्यांना नाही वाटत ते नाही आहेत। आम्ही काही सर्वांकडनं अपेक्षा करत नाही। काय तुमचा एवढा टोकाचा विरोध का केला जातो? म्हणजे काल तुम्ही जर बैठकीत आले असते तर तुम्ही तशी तुमचं समर्थन होतं, बैठकीत आले असतं तरी काय झालं असतं का तुमचा एवढा विरोध आहे? नाही, याच्याकरता विरोध आहे की राष्ट्रीय ओबीसी महासंघाला दिवसेंदिवस जे यश मिळतं आहे, मोठं होतं आहे, नाव महासंघाचं मोठं होतं आहे, बबन तायवाडेचं मोठं होतं आहे, त्यांच्या पदाधिकाऱ्यांचं मोठं होतं आहे। मग हे नाव जर असंच मोठं होत राहिलं तर आमच्या अस्तित्वाचं काय, ही बहुतेक चिंता त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली असावी आणि त्याच्यामुळे हा विरोध असेल। पण मी त्या विरोधाला कधी घाबरत नाही, आजपर्यंत घाबरलो आणि भविष्यातही घाबरणार। लोकांनी मला किती विरोध करो, मी मरेपर्यंत ओबीसी समाजाच्या उत्थानाचं काम करणार आहे आणि करत राहणार। तुम्ही म्हणता सर मरेपर्यंत करत राहणार आहे, पण आज जी आर रद्द करावा अशा पद्धतीची मागणी आहे, तुम्ही तर खरं तर त्या जी आरच्या समर्थन? अरे, तर जी आर असला काय आणि नसला काय, रद्द झाला काय, काही फरकच नाही पडून राहिला ना। हे बा, दुःख किंवा खुशी किंवा होईल, जर एखाद्या गोष्टीमुळे फरक पडणार असेल तर मी आधी सांगितलं की या जी आरमुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही। झालं, उद्या रद्द जरी झाला तरी धक्का लागणार नाही। उद्देश एकच आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये। दोन्ही बाजूने आमचं तेच आहे, धक्का लागणार नाही, संपलं काम। त्यांना त्यांचं समाधान कसं करायचं हे आजच्या बैठकीमध्ये निर्णय अपेक्षित आहे।
खरं तर मोर्चासुद्धा निघणाऱ्या 10 तारखेला त्याचीसुद्धा तयारी केली जात आहे. नाही, मी तर आपल्याला याच्यापूर्वीसुद्धा म्हटलेलं आहे की एवढ्या जाती, 400 जाती, 60% लोकसंख्येचा ओबीसी, अनेक नेते तयार व्हावं, अनेकांनी आपापली मतं मांडावी काय, आणि त्याच्यातनं योग्य त्या निष्कर्षावर येऊन समाजाला न्याय मिळवून देण्याची भूमिका त्यांनी बजवावी. मी सर्वांचं स्वागत करतो. आजच्या सभेलासुद्धा मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या या मार्गातून काहीतरी समाजाला योग्य ते मिळेल अशी अपेक्षा करतो. नक्कीच कुठेतरी समाजाला काहीतरी मिळालं पाहिजे. फक्त श्रेयवाद घेण्यासाठी, स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी समाजासाठी काम करू नये. स्वतःचं श्रेय घेण्यापेक्षा आणि अस्तित्व टिकवण्यापेक्षा समाजासाठी काम करावं असा सल्लाही त्यांनी अनेक नेत्यांना दिला. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेचा, पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.